जय बोलो देवादिदेव आदिनाथ भगवान की जय। अंतिम शासन नायक महावीर भगवान की जय। चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर मुनी महाराज की जय। संत शिरोमणी गुरुराचार्य विद्यासागर मुनी महाराज की जय। शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनी महाराज की जय। आचार्य शीतल सागर मुनी महाराज की जय। आचार्य वर्धमान सागर मुनी महाराज की जय। आचार्य चंद्रप्रभ सागर मुनी महाराज की जय। मुनि श्री वीर सागर मुनी महाराज की जय। मम दीक्षा गुरु क्षपकराज श्री श्रुतमती माताजी वंदामी 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 माता। हे भव्य जीवात्मानो, एक सार्वभौमिक सत्य आहे. काय सत्य आहे की प्रत्येक जीवाला दुःखापासून सुटका हवी असते. तो दुःखापासून वाचवण्याचा उपायही करतो, परंतु तरीही त्याचं दुःख कमी होतं आहे की नाही. अनेक प्रयत्न करतो पण त्याचं दुःख कमी होत नाही. आपण सर्वजण आपले दुःख दूर करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत असतो, पण आपली दुःखे काही दूर झाली नाहीत. खरे म्हणजे प्राणी माया ममतेच्या मोहामध्ये असा काही गुरफटून गेलेला असतो की त्याला आपली स्वतःची शुद्ध म्हणजे मी कोण आहे, माझा आत्मा कोठे बसलेला आहे, बाहेर आहे की आत आहे, याचा कधी आपण गंभीरपणे विचार केला नाही. की दुःख दूर करण्यासाठी वस्तुतः काय करायला हवे, त्यामुळे हा एक चिंतन करण्यायोग्य बिंदू आहे. आपली दुःखे आजपर्यंत दूर झाले नाहीत, त्याचे वास्तविक कारण काय आहे, जी चूक आहे ती कोठे आहे, याचा आपण कधी विचार केला नाही. जीवन काय आहे? जीवन एक प्रवास आहे का नाही. प्रवास जन्माला आल्यापासून ह्याच्यापर्यंत, नंतर हा प्रवास संपला, दुसऱ्या पर्याय मग तो प्रवास सुरू झाला. म्हणून हा जीव अनादिकालापासून 84 लाख योनीमध्ये निरंतर भटकत राहिला आहे. अर्थात जीवनाची ही संसार यात्रा पूर्वीही चालू होती, आजही चालू आहे आणि भविष्यातही तोपर्यंत चालू होऊन राहणार आहे जोपर्यंत मला मोक्षाची प्राप्ती होत नाही. हा जीव अनादिकालापासून या संसारात भ्रमण करत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे राग द्वेष. तसेच त्याचं स्वपर याचं भेदविज्ञान हे आहे. जीवाने कधी पुण्यास आपलं मानलं तर कधी पापास आपलं मानलं आणि या संसारामध्ये आपला आत्मा सोडून अन्य काही अगदी तीळमात्र आपले नाही. ज्याप्रमाणे तुरटी टाकली पाण्यामध्ये, जर गढूळ पाणी असेल, गढूळ पाण्यामध्ये तुरटी टाकल्यानंतर काय होतं, गाळ खाली बसतो आणि शुद्ध पाणी वर येतं. दही घुसळले असता लोणी वर येतं आणि हंस जो असतो, हंस पक्षी, तो हंस पक्षी जलमिश्रित दूध दिलं असता तो दूध पिऊन पाणी सोडून देतो. त्याप्रमाणे ज्ञानीजन जे आहेत ते भेदविज्ञानाच्या द्वारे आपली आत्मसंपदा ग्रहण करतात आणि राग द्वेष तसेच पुद्गल वगैरे परपदार्थाचा त्याग करतात. अज्ञानी माणूस शरीर, इंद्रियजन्य सुख,
खाणे पिणे मौज मजा यामध्येच काय मानतो? सुख मानतो. आणि ज्ञानी काय करतो? हां, की आपली आत्मसंपदा काय आहे याचा विचार करून राग द्वेष सोडण्याचा प्रयत्न करतो किंवा सोडतो. खरे तर सुख होण्यासंबंधी मोक्ष मार्गासाठी जे प्रयत्न गंभीरतापूर्वक जीवाने करायला हवे ते मी कधीच केलं नाही. आणि तो भलत्याच क्रियामध्ये मग्न होऊन त्यामध्येच सुख शोधित राहिला आहे. अर्थात तो मोक्ष मार्गावरून गमन न करता संसार क्रियेमध्येच काय झाला आहे? मग्न झालेला आहे. प्रत्येक आत्मा भगवान आहे. त्याच्यामध्ये भगवान होण्याची काय आहे? क्षमता आहे. पण आपल्याला आपली क्षमता ओळखता आली नाही. त्यामुळेच आपण कोण आहोत? दुःखी आहोत. संसारी प्राणी म्हणजे वाट चुकलेले भगवान आहेत. आपण आपल्या भगवान रूपाला ओळखलं नाही. ही आपली काय आहे? मुळात चूक आहे. आणि या चुकीचं दुसरं नाव काय आहे? संसार. संसार आचार्यश्रीने सांगितलं का नाही? संसार म्हणजे हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे हा संसार नाही आहे. तर चार गतीमध्ये जीवाचं जे भ्रमण चालू आहे तो संसार आहे. आणि हीच चूक आपण करत आहोत. पण ती स्वीकारण्याची मात्र आपली तयारी नसते. राग द्वेष कशा यामध्ये फसलेला हा संसारी प्राणी आपण वाट चुकलेलो आहोत हे कधी स्वीकारच करत नाही. ही ह्या संसाराची विचित्रता आहे. जीव जोपर्यंत आपले भगवान रूप ओळखत नाही तोपर्यंत जन्म मरणाचे दुःख त्याला भोगावेलच लागलं आहे. तोपर्यंत हा अज्ञानी जीव दुःखाच्या कारणाचा शोध बाह्य जगात करीत आहे. खरं म्हणजे दुःखाचं कारण ते कुठं आहे? आपल्यामध्येच आहे. हीच आपली मुळात चूक आहे. चूक किती? चूक 2 अक्षरीचं आहे. कारण मी आजपर्यंत माझ्या आत्म्याला ओळखलं नाही किंवा ओळखण्याचा प्रयत्न केला नाही. ही माझी काय आहे? छोटीशीच चूक आहे. पण जी छोटीशी चूक जरी असली, जर वटवृक्षाचं बीज केवढं असतं, तळ हातावर घेतला फुंकर मारलं तर ते बाजूला जातं. परंतु तेच वटवृक्षाचं बीज असतं एवढंच आणि पण त्याचा वटवृक्ष होतो. त्याप्रमाणे मी ह्या अज्ञान अवस्थामध्ये जे कर्म करीत आहे ते कर्म वटवृक्षाप्रमाणे फोपावत आहे. विचार आपण केला पाहिजे की आपल्यासोबत काय घेऊन आलो होतो आणि काय बरोबर घेऊन जाणार आहोत. या संसारात जो कोणी आला त्याला एक दिवशी जायचं आहे. शिखांचे गुरु होते गुरु नानक. शिखांचे गुरु नानक एक शीख, ते पण संत होते. आणि ते संतसुद्धा गावोगावी काय करायचं? परिभ्रमण करायचे. कशासाठी? लोकांना उपदेश देण्यासाठी. आणि एका गावामध्ये गेले आणि त्यावेळेला सगळ्यांच्या घरावर म्हणजे बहुतांशी घरावर झेंडे होते. ध्वज, झेंड्याचा झेंडे होते. एका घरावर तर खूप झेंडे होते. तेव्हा ते गुरु नानक विचारतात बरोबर असलेल्या लोकांना, हे सगळ्यांनी घरावर झेंडे, कुणाचे 2 आहेत, कुणाचे 4 आहेत, कुणाचे 10 आहेत, ते कशासाठी आहेत? तर त्यावेळा त्या लोकांनी सांगितलं की ज्याची जी श्रीमंती असती, कोटीमध्ये लाखामध्ये जे असतं त्यासाठी हे झेंडे लावलेत. आणि जो त्या गावामध्ये एक सर्वात श्रीमंत व्यक्ती असती आणि त्या व्यक्ती काय करते? त्यांना आपल्या घरी बोलवायला जाते. दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांचं श्राद्ध असतं. श्राद्ध असल्यानंतर मग त्यांना घेऊन जातात. ते संत तिथं 4 दिवस राहतात आणि त्याची श्रीमंती वगैरे बघतात. आणि ज्यावेळी जातेवेळी काय म्हणतात की एक सुई असती, सुई त्याला देतात आणि म्हणतात, हे बघ ही सुई तुझी जसं संपत्ती ठेवला आहेस तशी ह्या तिजोरीमध्ये काय कर?
जपून ठेव आणि स्वर्गात गेल्यानंतर ती माझी सुई मला परत दे. त्या गुरु नानकांना काय डोकीत येत, त्या व्यक्तीला काय येत नाही लक्षात, त्या मला गुरूंचा प्रसाद मिळाला आहे म्हणून त्यांनी ती सुई काय केले, ठेवले, आपल्या तिजोरीमध्ये ठेवले. आणि रात्री जेव्हा ते विचार झोपले असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे गुरुनी मला सुई दिली आणि काय सांगितलं की मला स्वर्गात परत दे, पण स्वर्गात सुई घेऊन जाता येते का, आणि मी त्या गुरुनं ओळखणार कसं की सुई तुमची परत घ्या म्हणून. मग त्यांच्या लक्षात येतं की गुरु नानकांनी मला अप्रत्यक्षपणे उपदेश केलेला आहे. काय की काय सांगितलं त्यांनी, उपदेश काय सांगितला की जिथं तू स्वर्गामध्ये एक सुईसुद्धा घेऊन जाणार नाहीस, तिथं एवढी संपत्ती तू घेऊन जाणार आहेस का. मग त्यांच्या डोकीमध्ये प्रकाश होतो आणि त्या संपत्तीचा त्यांनी सदुपयोग करायला काय करता, म्हणजे समाजासाठी, लोकांच्यासाठी त्यांनी खूप काही सुधारणा केल्या. तर अशा तऱ्हेनं आपण काहीही वरती जाताना किंवा कुठल्याही पर्यायामध्ये गेल्यानंतर घेऊन जात नाही, फक्त काय जातो, एक पाप किंवा पुण्य कर्म जे असतं ते कर्मच आपल्याबरोबर येत असतं. आणि म्हणून खरं म्हणजे आपण या दृष्टीने जेवढे गंभीर प्रयत्न करायला हवेत तेवढे आपण कधीच केले नाही. यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला जैन बनायला हवं. काय बनायला हवं, जैन बनायला हवं. यासाठी जैनागमामध्ये ज्या 8 मूलगुण, श्रावकांच्या 6 आवश्यक क्रिया जे सांगितले आहेत, ती व्रत सांगितले आहेत, त्याचा आपण काय केलं पाहिजे, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, संसार आहे, आपण संसार करत आहात, तर त्या संसारामध्ये सुख दुःख, गरिबी, श्रीमंती, राग द्वेष हे सगळेच परिणाम आपण करीत असतो. ह्या ग्रस्त जीवनामध्ये आपण जणू काही खूप काही कर्तव्याच्या जबाबदारी असतात. आहेत का नाही कर्तव्याच्या जबाबदारी. 5 वाजले, वेळ झाला आहे, घरी जाऊन काय करायला पाहिजेत, धारा काढायला पाहिजेत, स्वयंपाक करायला पाहिजे, अनेक प्रकारच्या जबाबदारी आपल्यामध्ये असतात. आणि साधू जीवन, जे साधू जीवन असतं ते त्याची एक निश्चित दिशा असते साधू जीवनाची, पण ग्रस्तामध्ये त्याची कर्तव्ये, नियम हे सर्व निश्चित असते. ग्रस्त जीवन खूप व्यापक आहे, त्याचे उत्तरद्वयित म्हणजे कर्तव्ये असीम आहेत. विभिन्न परिस्थितीमध्ये त्याची विभिन्न कर्तव्ये असतात. परिवार, समाज, धर्म एवं राष्ट्र अशा अनेक दायित्व त्या ग्रस्ताच्या खांद्यावर असतात आणि सफलतापूर्वक उत्तम प्रकारे त्या पार पाडणे यामध्ये त्या ग्रस्ताची कुशलता असते. उत्तम प्रकारे त्या पार पाडण्यासाठी कुशलता असते. जर ग्रस्त आपल्या कर्तव्यापासून च्यूत झाला तर तो ग्रस्त जीवन त्याचं सफल होत नाही. आणि एवं धार्मिक कृत्यांना योग्य प्रकारे करतो, म्हणजे घरचं सगळं कर्तव्य व्यवस्थित पार पाडतो, धार्मिक कृत्ये करतो, चांगली करतो, तर त्यांचे जीवन साधू जीवनाचा आधार बनू शकतो. असे कर्तव्यपरायण ग्रस्ताचे जीवन धन असू दे या नसू दे, म्हणजे जो ग्रस्त आहे त्याच्यामध्ये धन असू दे अगर नसू दे तरीसुद्धा ते सुखी आणि आनंदीमय राहू शकतो. यासाठी एक छोटासा काय दृष्टांत देतो. राजा भोज माहीत आहे, भोज राजा, ज्या भोज राजाच्या धारानगरीमध्ये भक्ताम स्तोत्राची काय झाली, रचना झाली. असा तो भोज राजा, तर हे काय होणे, एका संध्याकाळच्या वेळी हवा खाण्यासाठी किंवा फेरफटका करण्यासाठी नगराबाहेर उद्यानात फिरत होते.
आणि असं फिरत असताना त्यांच्या रस्त्याकडे लक्ष गेलं तर एक रस्त्यावरून एक प्रौढ व्यक्ती असते आणि ती डोकीवर लाकडाची मोळी घेतलेली, म्हणजे लाकडाचा बिंडा घेऊन मोळी घेऊन ती जंगलातून तो काय करत होता, तो ग्रस्त येत होता. राजानं पाहिलं त्याच्या डोकीवर खूप ओझं आहे, घामानं त्याचं काय झालेलं आहे, अंग सगळं भिजलेलं आहे. परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब मस्ती दिसती त्याला, म्हणजे चेहरा त्याचा कसा बेदरकार असा चेहरा असतो. शरीर सुदृढ येते आणि शरीर त्याचं सुदृढ आहे. त्याचं चालणं गजाची हत्तीची चाल असते का नाही, त्याप्रमाणे त्याचं चालणंसुद्धा कसं अगदी वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि राजाला एक त्याचं कौतुक वाटतं, एक उत्सुकता वाटते आणि तो राजा काय करतो, त्याच्या समोर येतो. राजा त्याच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो, ए बाई जरा थांब, तू कोण आहेस? कुणाला विचारले राजानं, भोजराजानं त्या लाकूड तोड्याला, तू कोण आहेस? लाकूड तिकडं तोड्यानं इकडं तिकडं न पाहता सुद्धा उत्तर दिलं, मस्त आवाजात म्हणतो, मी राजा भोज आहे. काय म्हटला? मी राजा भोज आहे. राजाला आश्चर्यचकित झाला राजा, की एक लाकूड तोड्या, डोकीवर ओझे, फाटके अंगावर कपडे, काय गरिबीचा साक्षात अवतार, एवढ्या बेफिक्रीने आपल्या स्वतःला काय म्हणाला नाही, तो राजा म्हणायला लागला आहे. आणि राजा भोज तर मी आहे, आणि हा कुठला राजा भोज? त्याच्या पुढं जातो म्हणतो, अरे बाई थांब जरा, काय की तू राजा भोज आहेस तर सांग तुझी मिळकत किती आहे? मिळकत म्हणजे कमाई किती आहे? तो थांबला, तो म्हणतोय माझी कमाई रोजची 6 पैसे आहे, 6% म्हणजे 6 पैसे कमाई आहे. राजा आश्चर्यचकित होऊन विचार करतो, इथं मी लाखो रुपयांचा काय करतो, देवाणघेवाण करतो, तरीही मला सुख नाही, मनात शांती नाही, भोगाची सर्व सामग्री आहे असून सुद्धा आनंद नाही. आणि हा 6 पैसे मिळवणारा काय व्यक्ती, मेहनत करणारा एक मस्त की आपल्याला राजा भोज म्हणून घ्यायला लागला आहे. आणि राजा तो म्हणतोय, तू स्वतःला राजा भोज आहेस, मग तू स्वतःला राजा भोज मिळवतोस, तुझी मिळकत कशी 6 पैसे आहे, मग त्या 6 पैशाची तू व्यवस्था कशी करतोस? 6% व्यवस्था कशी करतोस? त्यानं ओझं खाली ठेवलं आणि म्हणतो, ऐक, काय कर, ऐक मी कशी माझी 6 पैशाची व्यवस्था करतो. 6 पैशापैकी 1 पैसा मी कर्जदाराला देतो, 1 पैसा कर्जदाराला देतो, 1 पैसा आसामीला देतो, 1 पैसा आसामीला देतो, आणि 1 पैसा माझ्या मंत्रीला देतो, 1 पैसा मंत्रीला देतो, आणि 1 पैसा खजिन्यात टाकतो, आणि 1 पैसा आपल्यासाठी ठेवतो, आणि 1 पैसा अतिथी सत्कारासाठी खर्च करतो. 6 पैशाचं त्याने काय केलं, बरोबर हिशोब केला. लाकूड तोड्याची गोष्ट राजाला अजीब वाटली, पण रोचक वाटती. तो विचार करतो, हा 6 पैसे मिळवतो, त्याच्याकडे कर्जदार आहे, आसामी आहे, मंत्रीसुद्धा आहे, खजाना आहे, आणि अतिथी सत्कारमध्ये सुद्धा खर्च करतो, पण हे सर्व कोडं काय आहे? राजा विचारतो, मग सांग तुझा कर्जदार कोण आहे? कर्जदार कोण आहे? लाकूड तोड्या म्हणतोय, तुला माहीत नाही कर्जदार कोण? मनुष्य तर तू हुशार दिसतोस, एवढंही तुला माहीत नाही तर ऐक, मी सांगतो, माझे कर्जदार माझे आईबाप आहेत. काय आहेत? आईबाप आहेत. ज्यांनी मला पालन पोषण करून मोठं केलं, रक्ताचं पाणी करून माझं भरण पोषण केलं, आणि आशा ठेवली
की आमच्या वृद्धपणी आमची काही हा सेवा करेल मुलगा, ते माझे कर्जदार नाहीत का? कारण एखाद्याला आपण जर कर्ज दिल्यानंतर ते कर्ज त्या कर्जदारानं बरोबर वेळेवर आपल्याकडं द्यावं ही आपण आशा किंवा इच्छा ठेवलेली असते. मग आशा वेळेवर तो मला व्याजासहित परत करेल. आई वडील आशा करत नाहीत काय की हा माझा मुलगा मोठेपणी मला काय होईल, आधार देईल, माझी जीवनाची काठी बनेल. असा असताना म्हणून रोज एक पैसा मी त्यांच्यासाठी देतो. म्हणून ते माझे कोण आहेत? कर्जदार आहेत. आणि आसामी कोण? गेस करा, आसामी कोण? आसामी म्हणजे राजघराण्यामध्ये, राजाच्या ह्याच्यामध्ये एखादा काम करणारे लोक असतात किंवा त्यांना हे मिळत नाही, म्हणजे जे काही करू शकत नाहीत, अजून त्यांच्यावर कुठली जबाबदारी नाही, की ते अजून लहान आहेत, तर त्यावेळेला ते त्यांचं पालनपोषण करणं हे कुणाचं कर्तव्य बनतं? ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य बनतं. तशी माझी मुलं, तो लाकूड तोड्या म्हणतोय, माझी मुलं म्हणजे माझी कोण आहेत? आसामी आहे. मग मंत्री कोण? मंत्री माझी पत्नी. कारण सुखामध्ये दुःखामध्ये सहायता करते, वेळोवेळी मला सल्ला देते. उदास्यानी मी जेव्हा उदास असतो, त्यावेळे चिंतेत असतो, त्यावेळा ते मला काय देते? धैर्य देते. याहून मला माझा मोठा कोण मंत्री असणार आहे? म्हणून माझी पत्नी ही माझी काय आहे? मंत्री आहे. राजा लाकूड तोड्याच्या खांद्यावर हात ठेवतो. स्त्रीच्या प्रती म्हणजे पत्नीच्या पती, महिलेच्या पती, स्त्रीच्या पती, तुझ्या मनामध्ये एवढे आदरपूर्ण भावना आहे की खरोखरच तू राजाच आहेस. खरा मंत्री तर पत्नीच आहे. म्हणून तर मी 1% माझ्या पत्नीला देतो आणि 1% माझ्या खजिन्यात टाकतो. राजा म्हणते, तुला खजिना पण आहे तुझ्याकडं का नाही? तो म्हणतोय, खजिना तर राजाचं काय असतं? बल असतं. खजिना राजाचं बल असतं. जी व्यक्ती आपल्या कमाईतून भविष्यासाठी काही ठेवलं नाही तर पश्चाताप करावा लागतो. माझी एवढी मिळकत आहे, तर ती मिळकत मी सगळी जेवढी मिळकत असेल तेवढी खर्च करून टाकली, काही शिल्लक ठेवली नाही, तर वेळ प्रसंगी किंवा आपण कुठल्याही प्रसंगी असो आपल्याकडं दुसऱ्याकडं हात पसरायला लागतं. म्हणून काय सांगतो, मी तो खजिन्यात टाकतो, तो कधीही मला त्याला उपयोगाला यायचो. यासाठी प्रति दिवशी 1% आपल्या खजिन्यात टाकतो आणि 1% स्वतःसाठी ठेवतो. आपल्या शरीरासाठी भूक, थान, वस्त्र आवश्यकता पुऱ्या करतो. राहिलेला 1 पैसा काय करतो? लाकूड तोड्या म्हणतोय, तुला माहीत नाही? अतिथी सत्कार करणं गृहस्थाचा काय आहे? धर्म आहे. आणि त्याचं अतिथी लोकांचं स्वागत करणे. पण जर माझ्याकडे काहीच नसेल तर मी आलेल्या लोकांचं, पाहुण्यांचं मी कर्तव्य कसं काय हे करणार किंवा स्वागत कसं करणार? हा माझा हिशोब आहे. अशा तऱ्हेने माझी व्यवस्थित गाडी चालू आहे. 1 नया पैशाचं पण त्याला काय नाही? कर्ज नाही आहे. त्या 6 पैशामध्ये तो व्यवस्थित घर संसार चालवा लागला आहे. भव्य जीवानो, लाकूड तोड्याची एक गोष्ट आपणास ठीक लागली असेल, रोचक वाटली असेल, पण आपल्या जीवनाच्या दर्पणामध्ये या गोष्टी पाहिल्या. आपण आपल्या मातापित्यांचे कर्ज चुकवतो. याचा अर्थ काय? तो कर्जदार आहे याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा
की माता पित्यांचा आदर करणं, त्यांना वेळोवेळी औषध पाणी देणं, पोटाला व्यवस्थित घालणं, हे काय आहे, मुलाचं कर्तव्य असतं. पण आज सगळी उलट परिस्थिती आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये खेड्यातले लोक किंवा आजूबाजूचे लोक काय करतात, स्टेशनवर, स्टँडवर, मोठ्या हॉस्पिटलच्या दारामध्ये आणून त्याला आईला वडिलांना ठेवायचं आणि म्हणायचं, मी आलो हो 5 मिनिटात. ती वाट बघत असते, पण तो काय परत येत नाही. जवळ एक नया पैसा नाही. अशा वेळेला म्हणून एक उदाहरण सांगतात की असेच आई वडील दोघेजण होते आणि एक मुलगा त्यांचा फॉरेनला होता. वडील त्याचे वारले. वडील वारल्यानंतर कळवल्यानंतर तुम्ही दहन करा, मी येतो म्हणून सांगितलं. मग ते दहन केल्यानंतर आल्यानंतर त्या मुलानं काय केलं, सगळी त्याची घर जमीन सगळी काय केली, परस्पर म्हणजे आईला सांगून, कारण आता तू एकटी आहेस, तू एकटी इथं राहू नकोस आणि तू माझ्याबरोबर चल. त्या आईला एवढा आनंद झाला की मी माझ्या नातवंडाच्या सुनेजवळ, मुलांच्या जवळ मी राहील. आणि म्हणून तिनं गाव सगळं काय केलं, खेडेगाव होतं, गावात सगळं सांगून आली की मी जाणार आहे. मुलग्यानं घर विकलं, काय असेल नसेल ते सगळं जमीन काय सगळी विकली आणि पैसे घेतला आणि विमानाचं तिकीट काढलं, चल आता म्हटला. आणि विमानतळावर गेला. विमानतळावर घेतला, ही तर बैस, सत्य घटना आहे, ही काय काल्पनिक घटना नाही. तरी काय सांगितलं त्यानं की इथं बैस म्हणून तो काय गेला. तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला. आत्ता मुलगा येईल म्हणून वाट बघायला लागली, पण मुलगा आला नाही. लोकांना विचारते, असं त्या देशाला जायचं आहे, ते विमान किती वाजता आहे. तेव्हा लोक सांगतात की ते विमान सुटून 2 तास होऊन गेले. त्या महिलेची पायाखालची जमीन सरकते, जवळ एक पैसा नाही, घरदार सगळं विकलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ती महिला कुठं जाणार. आणि त्यावेळेला ती असंच मग हे करत कुठं जाती, एका देवळाच्या दारामध्ये जाती. आणि देवळाच्या दारामध्ये बसून की हात पसरून कोण काय घालतील ते खाऊन ती आपलं जीवन करायला आणि असंच रस्त्यावर मरून गेली. हे मुलांचं कर्तव्य बनत नाही. काय तर त्या मुलांनी आपल्या आईवडिलांना आदर करणं हे काय आहे. आता इथं कर्जदार म्हटले तर कर्जदार नाही, तो त्या लाकूड तेडीच्या अपेक्षेनं त्यानं कर्जदार म्हटलं, म्हणून त्यांचं करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून काय की वृद्ध आईवडिलांची सेवा करताना असा विचार करता का की केव्हा हे जातील पिढा आईवडिलांची, मुलांचे कर्तव्य माझेकडून होईल का. आपली मंत्री तिचा अपमान करतो का, तिरस्कार करतो का, म्हणजे गृहपत्नी जी आहे ती याचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे जो व्यवस्थित गृहजीवन जगतो, ज्यामध्ये परिवार, समाज, राष्ट्र व धर्माच्या प्रती कर्तव्य जागरूक होतो, तोच आदर्श काय असतो, ग्रस्त असतो, तोच आदर्श श्रावक असतो. आणि त्याच्या जीवनामध्ये नीती पाहिजे, सदाचार पाहिजे, तर धर्म व अध्यात्मसुद्धा असला पाहिजे. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की हा मनुष्य जन्म दुर्लभतेनं मला मिळालेला आहे, त्याचं सार्थक करणं आवश्यक आहे. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि एक हे संसारामध्ये मला एवढाच पैसा पाहिजे, तेवढाच पैसा पाहिजे, ही महत्त्वाकांक्षा न ठेवता आहे त्यामध्ये आपण जर सुखी समाधानी राहून धर्मध्यान, धर्माच्या क्रिया करत गेलो तर आपलं जीवन सोन्याहून पिवळं होईल. हे थांबून मी इथं थांबण्याचे
भाव करते. जय बोलो देवादिदेव आदिनाथ भगवान की जय.